मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे म्हटलं की मला आधी खूप टेन्शन यायचं, कारण ते ड्रायफ्रूट जे आहे ते कट करायलाच खूप वेळ लागायचा. तर तसे न करता मी सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्हाला जे आहे ते ड्रायफ्रूटचे लाडू जे आहे ते बनवायचे कसे ते सांगते. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत बघा. तर इथं मिक्स ड्रायफ्रूट मी घेतलेले आहे. त्यामध्येच आता ड्रायफ्रूट घेतल्यानंतर मी इथं खारीक आणि खारीकची पावडर अशी दोन्ही घेतलेली आहे. त्यासोबतच मी डिंक घेतलेला आहे आणि मखाने पण घेतलेले आहेत आणि खोबरं जे आहे ते सुकं खोबरं देखील घेतलेलं आहे. हे सर्व जे आहे ते तुपामध्ये भाजून घ्यायचं. आता याबरोबरच मी जवस देखील यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे. आणि काय होतं की फक्त डिंक लाडू म्हटलं की त्यामध्ये मग ड्रायफ्रूट येतात, पण जवस वगैरे येत नाही. मग तसं न करता मी ऑल इन वन जे आहे ते लाडू जे आहेत ते बनवलेले आहे. सगळे ड्रायफ्रूट आणि डिंक वगैरे खोबरं वगैरे जे आहे ते व्यवस्थित तुपामध्येच भाजून घ्यायचं आहे. हे जे लाडू आहेत ते तुपामध्येच करायचं आहे. काही जण आता तेलामध्ये पण करतात, पण तुपामध्ये केल्यामुळे याची टेस्ट जी आहे ते खूप छान येते. तर अशा पद्धतीने सगळे पूर्ण ड्रायफ्रूट जे आहेत ते भाजून घ्यायचे आणि नंतर एक 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 करून काय करायचं, आपण मिक्सरला ते सर्व जे आहे ते लावून घ्यायचं. सर्वात शेवटी जे आहे ते मखाने भाजायला घ्यायचे आणि ते कढईत तसेच ठेवून द्यायचे. म्हणजे आपले जोपर्यंत ड्रायफ्रूटचे हे सगळ्या पूड करून होते, मिक्सरला आपण जोपर्यंत काढून घेतो तोपर्यंत ते कडक असे होतात. तर अशा पद्धतीने सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी आता इथं बारीक करून घेतलेलं आहे. एखादा जर मोठा राहिला तरी हरकत नाही, दातामध्ये आल्यानंतर पण छान लागतो. म्हणजेच कट करणं आपण जे कट करतो ड्रायफ्रूट त्याच्यापेक्षा तर हे म्हणजे टेस्टी लागतात लाडू. म्हणजे पूर्ण ड्रायफ्रूट जे आहे ते आपले एकजीव होतात आणि त्यामुळे जे ड्रायफ्रूटनं चव येते ते खूप छान येते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी मिक्सरला हे सर्व लावून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी जे आहे ते मी आता इथं आपले मनुका जे आहेत, हिरवे मनुका ते इथं लावून घेतलेले आणि ते थोडंसं जाडसरच असं याला राखलेलं आहे. आणि सगळे जे ड्रायफ्रूट आहेत ते देखील मी इथं फारशी अशी बारीक असं त्याचं पावडर बनवली नाही. थोडंसं जे आहे ते आबडधबड त्याची पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे. आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर सर्वात शेवटी जे आहे ते गुळाचा पाक आता बनवलेला आहे. तर आता ड्रायफ्रूट खोबरे जवस वगैरे हे सगळं जर वजनी म्हणाल तर माझं 1.25 किलो ही सर्व जे पूड आहे ती भरते ड्रायफ्रूट वगैरे. तर त्यामध्ये मी अर्धा किलो इथं गुळाचा आपला पाक जो आहे तो घातलेला आहे. हे छान असं सर्व जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि अलगद असे जे लाडू आहेत ते असे वळून घ्यायचे. जर लाडू वळता येत नसेल तर पाक पुन्हा गरम करायचा आणि पुन्हा लाडू जे आहे ते वळून घ्यायचे. धन्यवाद.